नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. नागपूरच्या इंदोरा चौक परिसरातील कमल बार अँड रेस्टॉरंटमध्ये एका अल्पवयीन मुलाला आत बसण्यास आणि मद्यप्राशन करण्यास मनाई केल्यामुळे बार मालकाच्या मुलावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामध्ये तरणदीप सिंग हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये एकूण 4 मुलांचा समावेश असून त्यापैकी 2 जण सज्ञान तर 2 जण अल्पवयीन आहेत. बारमध्ये प्रवेश नाकारल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बरोबर आहे. दारू पिताना 2 अल्पवयीन मुलं बाहेर होते. त्यांना यांनी प्रयत्न केला अल्पवयीन मुलांना इथं दारू भेटणार नाही, त्या कारणावरून 4 गुन्हे दाखल आहे, ज्याच्यात 118 प्रमाणे असा गुन्हेगार त्या ठिकाणी होता हर्ष वाघमारे नावाचा. तर त्यांनी वादावादी घातला, त्याच्यावरून त्यांनी मग एक दुसऱ्याची मारहाण केली. त्याच्यानंतर तो हेल्मेट घालून चाकूने जे हमला केला, त्यावरून आम्ही 118(2) प्रमाणे गुन्हा दाखल करून 4ही आरोपींना आता ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यात 3 जुवेनाइल आहे, 1 मेजर आहे. त्याचे PCR घेऊन तपास सुरू आहे. नाही, ते पंजाबचा राहणारा जखमी आहे. यांचा जे प्रितपाल सिंग आहे त्यांचा नातेवाईक आहे, ते काउंटरवर होता आणि जखमी आउट ऑफ डेंजर आहे, त्याला हाताला लागलेलं आहे. परंतु आपण गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेतलेले आहे. बरोबर. याच्यात तपास PSI प्रशांत गायकवाड करत आहे आणि DBचे दिलीप पवार या टीमने आरोपी आणलेले आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.